कंपाऊंड इंडो डिवाइड इंडो जर यूज केला तर काय होईल, रूट ऑफ 4x + 1 प्लस रूट ऑफ x + 3 वर अगोदर येईल प्लस असेल 4x + 1 मायनस रूट x + 3 डिवाइडेड बाय रूट ऑफ 4x + 1 प्लस रूट ऑफ x + 3 मायनस रूट ऑफ 4x + 1. आता मायनसचं मायनस हा होईल इथं प्लस x + 3. इथं काय होईल, न्यूमरेटर 4 + 1 आणि डिनॉमिनेटर 4 - 1. हे दोन्ही टर्म कॅन्सल होतील, इथे या दोन टर्म कॅन्सल होतील, म्हणजे वर मला मिळेल 2 रूट ऑफ 4x + 1 डिवाइडेड बाय 2 रूट ऑफ x + 3 = वर असेल तर 5 इथं असेल 3. इथे या 2 2 कॅन्सल होऊन जाईल. जर स्क्वेअर केला दोन्ही साईडला तर स्क्वेअर केल्यावर काय मिळून जाईल मला, 4x + 1 डिवाइडेड बाय x + 3 = 25/9. स्क्वेअरनं काय होणार, ते स्क्वेअरनं हा जो स्क्वेअर रूट आहे हा माझा इझिली बाजूला निघणार आहे, त्यामुळे मी दोन्ही साईडला स्क्वेअर घेतला. आता 9 × 4x 9 इंटू ब्रॅकेटमध्ये 4x + 1 = 25 ब्रॅकेटमध्ये x + 3. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला सिंपली x ची व्हॅल्यू मिळून जाईल. मग इथे किती येईल, 36x + 9 = 25x + 75. हा 25x प्लस आहे, तर मी काय करतो, व्हेरिएबल एक साईडला घेतो आणि नंबर एक साईडला राहू देतो. 36x - 25x हा मला मिळतो 11x = 75 - 9 हा मला मिळणार आहे 66. सो फायनली माझा आन्सर असणार आहे